तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजचं आपलं एम आरचं तर तुम्हाला माहितीच आहे कसलं असतं दररोजचं काम. आज आपण निघालो होतो भूमकडं आणि सोबत काय असंच नाही, कॅन्ड घेऊन निघालो होतो. बघा तुम्हाला तर माहीत आहे, कॅन्ड नाही तर बकेट नाही तर पोतं तर घेऊनच जावं लागतं. गेलो होतो आज भूमला. भूमचं काम पाठदिशावरून आपल्याला जायचं होतं सोलापूरला. जाताना सोलापूरचा हायवे लागला बघा मस्तपैकी. मग काय हायवे लागला की भारी वाटलं. जाताना जाम वाजायला लागली थंडी. मग म्हणलं आता स्वेटर होऊन पॅक होऊन जावं लागेल, कारण आता चिलटं पण जायचा वेळ झालताच. 5-5:30 वाजत आल्या होत्या. मग काय म्हटलं, टाईट झालो पॅक आणि लगेच निघायच्या तयारीत. लगेच पुढे जास्त वेळ नाही घालवला, लगेच निघायच्या तयारीत निघालो बघा. महागाड कुलिसाकडे निघालो. बाळ्यात पोचलो, उशीर झाला मला. जांभळ्या द्यायला तरी अजित काही येईना. वाट बघत बसलो त्याची. त्याला 2, 3, 4, 5 फोन लावलं तरी अजून येतोय म्हणला. आला म्हणला लास्ट कॉलला की त्याच्याकडे गेलो बघा. गेलो तर आलेला दिसलाच बघा, चालत होता रूमकडे. चल म्हणलं. मग एकतर दिवसभर गाडी चालवून आली होती वैताग, तरी पण त्याच्यात अजून 4-5 मजले चढून रूम काही येईना. मग काय 5व्या मजल्यावर चढून आली बघा शेवटनंतर रूम त्याची. रूममध्ये गेलं की पहिल्यांदा मला लागली होती जामबुक. त्याला म्हणलं तुझी जी केळी आणली तो खायला ती दी मला. मग मी खात बसलो तर मला मागणं डोचत बसलं होतं. त्याला करायचं होतं व्यायाम. मी जा म्हणतोय तर माझ्यापाशीच फेरं घालत होतं. मग जास्त वेळानंतर ती गेलं बाहेर आणि मी बसलो आपलं केळी खात. मग काय पटापटा एक केळी वडली आणि नंतर दुसरी खावं म्हणलं, पण नका म्हणलं जेवण जायचं नाही. नंतर कपडे चेंज करून पाठदिशी त्याची घेतली. मग कपडे त्याला म्हणलं दी तुझा टी-शर्ट घालायला मला, मी काय कपडे आणलेले नाही. मग त्याचा टी-शर्ट घेतला एक, माझे कपडे चेंज करून त्याचा टी-शर्ट घालून लगेच तयार झालो बघा. तयार झालो तीच त्याच्याकडे जाऊन बघावं म्हणलं बाहेर काय करतोय. बाहेर गेलो तर बघा त्याची चालू होती बॉडी बनवायची. बॉडी दाखवत होता मला, बघ म्हणत होता माझा 6 पॅक. मी म्हणलं 6 पॅक नाही, फॅमिली पॅक दिसायला लागला. मग काय लागलं नंतर डिप्सा मारायला. बघा कशा फास्ट डिप्सा मारते. डिप्सा मारून त्याची 6 बिस्किटं पाडायची होती. मग काय नंतर गेलो, त्याचं काम झालं की जेवण करायला. आणि जेवण करून नंतर उशीर होणार होता माहीत होतं. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.